मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? तर आजच्याला आहे ना 14 मे आहे आणि कालच्या मी ब्लॉग शूट केला नव्हता. तर याच्यामुळे मी कालचा ब्लॉग आत्ताच मगाशी स्टार्ट केला होता. तो एंड पण केला मी. तो जवळजवळ झाला असेल 7-8 मिनटं झाला असेल तो ब्लॉग. तर आजच्याला मी तो माझ्या आजच्या 14 मे जवळजवळ मी 2 ब्लॉग करणार आहे. एक ब्लॉग झालेला आहे, आता दुसरा ब्लॉग स्टार्ट आहे आणि तुम्हाला मी दाखवते त्याचं मागच्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगमध्ये बघा किती फरक झाला आहे. हे बघा मी तुम्हाला जवळून कळत नसेल तर याच्यामुळे मी ना तुम्हाला लांब जाऊन दाखवतो. आणि इथं उकंडा होता म्हणजे तुम्ही लास्ट ब्लॉग्समध्ये बघितलं असं इथं काय होतं आणि आता कसं झालेलं आहे. इथं उकंडा होता आणि उकंड्याचं जे शेणखत होतं ते शेणखत आता आपण वावरात पण टाकलेलं आहे. आणि वावरात टाकले तुम्हाला मी फायदा सांगितलेला आहे. ज्या टायमाला शेणखत आपण वावरामध्ये टाकतो ना, तर त्या टायमाला आहे ना शेणखत म्हणजे काय माहिती तुम्हाला ते क्लिअर करतो आधी. जसे गावाकडल्या तर प्रत्येकाला माहिती असं शेणखत म्हणजे काय, पण शहराकडले जे येतं त्या शहराकडल्या माणसांना माहीत नसतं शेणखत म्हणजे काय आहे. आणि ते शेणखत जर त्यांना वाटलं तर हात एकदा खाणं असतं, तर ते मी स्पष्ट सांगतो. टाकते टाकते शेणखत म्हणजे बरं का, म्हणजे हिंदीतून त्याला गोबर म्हणतात. तर शेणखत इथं टाकलेलं होतं असं इथं. आणि त्या शेणखताचा खूप मोठा उपयोग होतो मित्रांनो. तुम्हाला वाटत असेल शेणखत म्हणजे काय, ते लय घाण असतं. ते घाण नसतं मित्रांनो. ते ना जे आपले पीक आहे ते पिकासाठी खूप उपयुक्त असतं ते शेणखत. याच्यामुळं तुम्हाला घसा बसत आहे मित्रांनो, कारण की जाऊन द्यायचं म्हणजे ती जर क्लिअर करायचं म्हणत दुसरा विषय आपल्याला साईडला ठेवावं लागेल आणि त्याच्याकडे जावं लागेल. त्याच्याकडे सांगतो शेणखताचे उपयोग. एखादं जर पीक असलं तर त्याला आपण जसे औषध गोळ्या खातो तसं त्यांना पण औषध गोळ्या आवश्यकता असतात. आणि ते एकदम नैसर्गिक असतं. तसं आपण जर युरिया टाकावं लागतो त्यांना. तर जर शेणखत टाकलं तर कांदा कांदा आहे ना तो खूप पोसतो. आणि मग पोसल्यानंतर मग कांद्याची साईज खूप वाढते आणि मग शेतकऱ्यांना पण त्याचा फायदा होतो. आणि पुढं जे घेणार येतं त्या दिसायला पण खूप आकर्षक असतो म्हणजे नाही का. मला पहिल्यांदा क्लिअर करून देतो, कारण की काय होतं माहिती आहे की मित्रांनो, सध्या ना उष्णता खूप आहे. आणि उष्णतेमुळे जो माझा मोबाईल आहे ना ते मोबाईल पण एवढं चांगला क्वालिटीचा नाही आहे. याच्यामुळे कॅमेऱ्याची पण क्वालिटी एवढी नसेल. तर उष्णतेच्या हिटीमुळे माझा मोबाईल आहे ना ऑटोमॅटिक आहे ना जी शूटिंग आहे ती शूटिंग बंद होते. त्याच्यामुळे मला जे बोलतोय मी ते कदाचित दुसरा विषय पण निघू शकतो. एडिटिंग करते मी काय ठेवील, पण जरी चुकून झालं तर मला माफी मागा मनापासून. तर माझा मोबाईल जरशी लो क्वालिटीचा आहे आणि मी थोडं मोठ्याने पण बोलतो, कारण की मला माईक नाही आहे. आणि ते माईकमुळं आहे ना थोडा मला मोठ्याने बोलावं लागतं. आणि तुम्हाला पण थोडा आवाज कमी येत असेल तर त्यासाठी पण मी माफी मागतो. तर तुम्हाला लांबून अँगल दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईन का इथं काय होतं बो नेमकी नाही का. तरी तुमच्या लक्षात आलं असेल, मी जे रेग्युलर माझा ब्लॉग बघतात ना त्यांना माहिती असेल इथं काय होतं. तर आता मी तुम्हाला लांबून जाऊन दाखवतो. मी ना आपल्या चिचा होत्या या 2 आणि इथं एक 3 आणि एक 4 आणि तिथं एक होती 5 बरं का. आणि हे तिथं बघा मित्रांनो, इथं उकोंडा होता आपला शेणखताचा आणि शेजारी भूस होतं, ते भूस आपलं पेटलं होतं. आता का जे तुमच्या लक्षात आलं असं का इथं काय होतं बो नाही का. तर मी तुम्हाला आता सांगते मित्रांनो, हे आपल्याला खूप दिवसापासून करायचं होतं, फक्त टाईम भेटत नव्हता. आणि त्या टायमिंगमुळं मग तुम्हाला एक किस्सा सांगतो. कारण काय होतं माहिती की मित्रांनो, इथं एक पपईचं झाड होतं जस्ट त्या पॉईंट असेल ते पपईचं झाड. आणि ते आता आम्ही काढलं नाही की यावा जवळजवळ 3 झाड होते आणि 2 झाड होते. त्यातलं एक झाड तर जळालं होतं. आणि हे जे झाड होतं त्याला जो हिरवा पाला आहे ना, ते जे झाड आहे ते जवळजवळ 1-1.5 वर्षापूर्वीचं होतं. आणि जे पपई झाड आहे त्यांचं वय ते फुसके असतात, त्यांचं वय एवढं नसतं. आणि ते जवळजवळ आता 1-1.5 महिन्यानंतर ते जळलं असतं. आणि आता जर त्यानंतर पाऊस सीझन होता, तर पावसाच्या सीझनमुळे ते पडलं पण असतं. याच्यामुळं मग आपण चालता तिचं हे पण काढलं. आणि जर तसं म्हणलं तर आपल्याला जर तिचं गोठा होता गायचा, तो गोठ्याचा इथं यायचा आपल्याला. याच्यामुळे त्रास पण येत होता. याच्यामुळं आपण ते पपई झाड काढून टाकलं. तसं पण ते पपई झाडाला आहे ना फळ येत नव्हतं. याच्यामुळं मग ते काढलं, नाहीतर काढायचं म्हणून नव्हतं त्याला. पण तसं पण त्याचं आयुष्य खूप नव्हतं. याच्यामुळं मग आपण त्याला काढूनच टाकलं. नाही तर तुम्ही परत म्हणता का तुम्ही झाडे लावायच्या ऐवजी तुम्ही झाडे काढून राहिले. मित्रांनो, मी तुम्हाला दाखवले तिथं आपली झाडं होते आणि ती झाडं जळालेत कसं काय नो. तर माफी मागतो मी.
नुसतं उकरंडा पण नव्हतं, जे घरातला केर कचरा होता आणि ते केर कचरा पण त्यात टाकला जायचा. आणि काय असतं मित्रांनो, जे घरातले जे फळ आहे त्यांचं विघटन होतं शेतामध्ये, जे शहराकडे जर रोडवर पडले तर त्यांचं विघटन नाही होत, तर मातीत मिसळून जाते ते. तर काही प्लॅस्टिकचे पण वस्तू होते जे घरातलं जे सामान होते टाकलं, कारण की इकडं काय ती गाडी येत नाही, कचऱ्याची गाडी येते टिंग 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 करी तिकडं असंच टाकावं लागतं. तर मी तुम्हाला आत्ता सांगतो, मी इथं आहे ना खूप कचरा, पण तुम्हाला वरती जाऊन सांगतो मी, थांबा. आता इथं आहे ना आपण ताल पण टाकलेली का, ताल कोण माहिती आहे का, ज्या टायमाला असं वरून पाणी येतं ना ते इथून असं खाली जावा याच्यामुळं मग आपण एक ताल टाकलेली, जेणेकरून मग ती पाणी ना इकडून असं द्या इकडं नाही जावा, याच्यामुळं आपण मग ताल टाक. आपल्या डोंगेश भाई म्हणजे रॉकी शेटनी नाही त्या नांगरीला होते, त्या नांगरीला मग इथं खड्डे करून बसलेले होते. आता त्यांना मी उठून दिलेलं आहे आणि आता ते इकडं बसलेले आहेत आपले शरीर घेऊन, देह घेऊन आपले आता इथून असं इकडं बसलेले आहेत. हाय का नाही डोंगेश भाई, रॉकी हा लगेच शेपूट हिलाने लगा, हाय का नाही रॉकी. मेरे को हिंदी नहीं आती है, मेरे हिंदी को मजाक मत उड़ाओ आप. और हाँ, मी आता मराठीतच बोलतो. इथं आहे ना खूप मोठं खोड होतं जुनं मोठ्या झाडाचं, तुम्हाला आता खोड दाखवतो मी बरं का. हे बघा किती मोठं खोड आहे, बघा ना किती मोठं राव खरं. ती हाताने निघलं नसतं मी, त्याला जेसीबीच लागला असतं, जेसीबीच निघलं होती म्हणजे किती पाळलेलं होतं की म्हणायचं मला. किती पाळलेलं आहे. आणि इथं आपली मागं लक्ष्मी पण आहे. थोडा असं मी कॅमेरा असं धरतो आहे ना, असं थोडा पण त्यासाठी मागं माझ्या लक्षातून जातं ती. मी ब्लॉगिंग एडिट करत टाईमवर मी बघतो, मग तेव्हा माझ्या लक्षात येतं का अरे हा चुकलं होतं आपल्याकडून. नाही तर आपण संगत केलं सोबत तुम्हाला अजून पण दाखवतो. ती मला खूप आवडलं आणि माझ्या डोक्यात काहीतरी विचार चाललेला आहे त्याच्याविषयी, तुम्हाला पण सांगतो विचार. हे बघा किती मोठं आहे, स्विमिंग पूल नाही आहे ह्यो, हे खड्डं आहे. कशाचं पण नका समजू ती खड्डं, ती शेण खत परत टाकायला आहे त्याच्यात केलेलं, नाही तुम्ही दुसरंच खड्डं म्हणता नाही का. ती शेण टाकायला केलेली ती खड्डं. बरं सध्या आपण त्याला यूज करू शकतो त्यासाठी माहिती आहे का, आपण त्या सिक्रेट रूम अंडरग्राऊंड रूम करू शकतो. त्याची त्यानं थोडे प्लाऊड टाकू तात्पुरती 2-3 दिवस, त्यानंतरून काढता येईल. मित्रांनो जे असं वरती जसं होतं ना, जी गोठा होता ना, ज्याला गोठा म्हणता येणार नाही, आपण ते असं थोडं जुगाड पद्धती केलं तर येतं, पण जुगाड पद्धतीच केलेलं आहे. इथे मिडी आणून पण टाकलेले आहे, तुम्हाला मिडी पण दाखवतो मी. मिडी आता, आणि इथं आपण तात्पुरतं म्हणलं इथं त्या टाकून देऊ आणि इथं अंडरग्राऊंड रूम करू. तर बघू बाबाला विचारून, बाबाला सध्या लागत नसतं तर आपण करू, कदाचित त्यांना लागणच. आणि इथं आपली मनी माऊ पण बसलेली आहे. मनी माऊ तर भावत आहे ना मला. माऊ ऐ माऊची पिल्लं पण तुम्हाला मी दाखवतो. माऊची पिल्लं नाही ना घरामध्ये खूप गरमत आहे, त्यांना बाहेर आणून आपण टाकू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मी कदाचित टाकीन, कारण की आता आहे ना मला कालच्या ब्लॉगची पण एडिटिंग करायची आणि ती एडिटिंग करून अपलोडिंगला पण टाकायचं, कारण की कालच्याला मला काहीच जमलं नसतं. कालच्या नुसतं एडिटिंग केली आणि अपलोडिंगला टाकून दिलं, थंबनेल ते गेले. आणि मला खरं अजून थंबनेल घ्यायला जायचं खाली मावाच्या ब्लॉगला. तर आता आपण जाऊ थंबनेल घ्यायला, पण थंबनेल घेऊन आल्यानंतर मग आपण ब्लॉग एंड करू. बाकी काय नाही मित्रांनो, तुम्हाला बघतो एवढं दाखवायचं होतं. एकदा आपलं जे सपाट केलेलं आहे आणि आजचा ब्लॉग जवळजवळ झाला असेल 9-10 मिनटं झालं असेल अशी अपेक्षा ठेवतो. आता मी खाली जातो थंबनेल घेतो, तोपर्यंत तुम्हाला पण दाखवतो. आपण इकडून जाऊ असं डायरेक्ट खाली. आणि सोबत बाबा नगरला गेले होते ना, तर तिन्ही ना मला एक पॅन्ट आणली. ती पॅन्ट बघू आपण किती दिवस टिकते मला, मग आपल्याला ब्लॉगनी कळा ना किती दिवस टिकली. ती खराब होईल, मी लई झाकली पण जपावं लागणार. चॅलेंज बघू किती दिवस टिकते आपल्याला ही पॅन्ट. आता खाली जाऊ आपण थंबनेल घ्यायला. आपली सायकल तिथं आहे आणि माझ्या कॅमेरी पण खराब झालेली आहे माझ्या कॅमेऱ्याची. आणि एक जी असं आहे ना, ही नव्या पॅन्टीची वाट लावीन. आणि मला एक अशीच चप्पल आवडती भाऊ, मला तर अशीच चप्पल आवडती खरं, कारण की अशी चप्पल आहे ना खूप दंडम पण असतात बरं का. आता झाली असं एखादा वर्ष बरं का. आणि बाकीचे चप्पल टिकत नाही ते एवढे, मला असेच आवडतात म्हाताऱ्या माणसाने.
ठीक आहे. बाहेर जायला मग काय नाही, बुटं बिटं वापरले आहेत. मागं तर मी कुठं जायचो ही चप्पल घालून, आता नाही जात एवढं. आता बुट्ट आहेत तर माझ्याकडं. गावाकडं असतं जे गावाकडं टिकतच नाही, काही टिकतच नाही. पण ती खराब झालं ना, आम्ही ती परत यूजमध्ये घेतो नाही का. ते चपलीचं एखादं बंद जरी असलं ना, ते बंद जरी तुटलं ना, तेच आम्ही जुगाड करून काहीतरी करू, वार जाणारच नाही. खरं म्हणलं तर ती भांगारात तरी जाईन व बेल्ट नाही बरं का, पण बाकी नाही का. आता ते आपलं बाबांनी ना जे घास होता ना, आपला घास गवत जे गवत होतं ते गवत पण इथपर्यंत होते. ते आता इथून पुढलं कट केलंय आणि कुट्टी करते, त्याची ती कुट्टी करून मग यूजमध्ये घेतात. ते गाईचं लय भागतं कुट्टीने, म्हणजे नाही का, जेव्हापासून कुट्टी आणली ना तेव्हापासून गाईचं लय भागतं. याच्यामुळं ते कुट्टीचा खूप मोठा उपयोग आहे. आणि या गवताचं पण, गवताने एकच नंबर दूध ती आणि ती म्हणते ना फॅट पण चांगली लागते, म्हणजे नाही का. म्हणजे मित्रांनो, आपले ना 2-3 थंबनेल लिहून झालेले आता. आणि आजचा ब्लॉग आता आपण एंड करू. आणि मी थोडा कॅमेरा असा धरतोय, तर तो असा धरावा लागणार आहे. मला हिच्या जरशी ट्रेनिंग घ्यावं लागेल, डोक्यात ते फिट करावं लागेल त्याच्यासाठी पण मी माफीच मागवतो. आणि आजचा ब्लॉग आपण आता इथेच एंड करू. भेटूया लवकरच ब्लॉगमध्ये.